लातूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे संसद रत्न माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉक्टर ॲडव्होकेट सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना अमेरिकेच्या बोस्टन शहरातील प्रसिद्ध अशा हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लंडन ऑर्गेनायझेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंटच्या वतीने 2024चा इंटरनॅशनल सोशल इम्पॅक्ट लीडर हा अतिउच्च असा आंतरराष्ट्रीय पुरस्कार 24 देशातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिला। हा सोशल इम्पॅक्ट लीडर पुरस्कार भारतातून एकमेव डॉक्टर सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांनी केलेल्या सामाजिक आणि राजकीय कामाची दखल घेऊन लंडन ऑर्गनायझेशन स्किल डेव्हलपमेंटने हा मानाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन हार्वर्ड युनिव्हर्सिटी येथील ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स या कार्यक्रमामध्ये अवॉर्ड आणि मानचिन्ह देऊन यूकेचे महापौर, बोस्टनचे महापौर, यूकेचे किंग चार्ल्स प्रतिनिधी आणि LOSDच्या CEO तथा डायरेक्टर, ऑक्सफर्डच्या प्रोफेसर डॉक्टर परीन सोमनी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन जगातील अनेक देशांचे प्रतिनिधी, उद्योजक, लेखक यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला। डॉक्टर सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना यापूर्वी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, संसद रत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कामासाठी मिळाले आहेत। प्रामुख्याने खासदार असताना लातूर लोकसभा मतदारसंघात केलेले विकास कामे, रेल्वे स्टेशन आधुनिकीकरण, VIP लाऊंज, सोलापूर विभागात सर्वात मोठे वेटिंग हॉल, हिंदी लायब्ररी, रेल्वेचे विद्युतीकरण, लातूर रोड उदगीर रेल्वे स्टेशनवर नवीन प्लॅटफॉर्म निर्माणचे काम, लातूरला रेल्वे बोगी कारखाना, 200 बेडचे सुपर स्पेशालिटी शासकीय हॉस्पिटल, पासपोर्ट ऑफिस, विद्यार्थ्यांसाठी नीट एक्झाम सेंटर, जलयुक्त शिवारासाठी खासदार निधीतून करोडोंचा निधी, सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ICUचे निर्माण, रत्नागिरी, नागपूर, लातूर, टेंभुर्णी हायवे काम सुरू करण्याची वेळोवेळी लोकसभेत मागणी, लातूरला एक ट्रेन चालवायची। डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या खासदारकीच्या काळात त्यांनी 21 ट्रेन सुरू केल्या, जवळपास 700 गावांमध्ये खासदार निधीचे वाटप केले, विमानसेवा सुरू करण्यासाठी लोकसभेत प्रयत्न केले, विभागीय पोस्ट कार्यालय आदी कामांची दखल घेऊन प्रोफेसर डॉक्टर ॲडव्होकेट सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना इंटरनॅशनल सोशल इम्पॅक्ट लीडर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। त्यांच्या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे।